कनवाड गावाजवळील बनवाडी रस्त्यालगत कृष्णा नदीकिनारी म्हैसाळ बॅरेजचे बांधकाम सुरू आहे. मात्र या बांधकामादरम्यान ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे कनवाड हद्दीतील गट नंबर 191 ते 200 मधील 3.78 हेक्टर म्हणजे सुमारे 9 एकर जमीन नदीत वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून पिकांचं उत्पन्नाचे स्रोतही उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेबाबत महसूल, कृषी व पाटबंधारे विभागाने पंचनामा केला असूनही आजपर्यंत शेतकऱ्यांना 1 रुपयाही मोबदला मिळाला नाही. सदर जमीन पावसाळ्यापूर्वी मातीचा तात्पुरता बांध न काढल्यामुळे आणि अधिक क्षमतेच्या भुसुरुंगाच्या वापरामुळे नदीने आपले पात्र बदलले व कनवाड बाजूची जमीन वाहून गेली असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या घटनेप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने कार्यकारी अभियंता कोरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अन्यथा पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, रावसाहेब आयतवडे, मुस्तफा इनामदार, गुड्डू पटेल, आयुब इनामदार, जाफर शरीफ इनामदार, तय्यब इनामदार, बाबासाहेब इनामदार आणि अन्य शेतकरी उपस्थित होते. गेल्या 15 दिवसापूर्वी म्हैसाळ बंधाऱ्यामुळेच्या बांधकामामुळे कनवाड गावातील 10.5 हेक्टर जमीन वाहून गेली होती. त्याचं पंचनामा कृषी, महसूल आणि पाटबंधारे विभागाकडून संयुक्तरित्या केलेले आहेत. पंचनामे होऊन आज 10 दिवस झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी म्हैसाळ प्रकल्पाचे अधिकारी कोरे यांना भेटलो. तात्काळ त्या ठिकाणी मूल्यमापन होऊन शेतकऱ्यांना जी मोबदला द्यायचा आहे तो तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी आज त्यांना विनंती केली. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी दिला आहे. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.